नागपूर येथील संत्रा त्याच्या अप्रतिम चवीमुळे आणि रसाळतेसाठी जगप्रसिद्ध आहे। मुख्यत्वे करून विदर्भात संत्र्याची लागवड केली जाते। पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी सुद्धा आता संत्रा लागवड करण्यास सुरुवात केली आहे। या पिकासाठी लागणारं उष्ण आणि किंचित दमट हवामान आणि हवेतील आर्द्रता संत्रा पिकासाठी महत्त्वपूर्ण ठरते। त्यामुळे संत्रा लागवड आता अधिकच फायदेशीर ठरताना दिसते। संत्रा पिकाकरता मध्यम काळी आणि पाण्याचा निचरा होणारी जमीन लागते। नवीन तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून संत्रा पिकात अधिक उत्पादन मिळतं। सध्या या बागेत ज्या बागेत आपण उभा आहोत या बागेचं वय 8 वर्षांचं आहे। मागल्या डिसेंबर 2009 मध्ये ही बाग जेव्हा 7.5 वर्षांची होती त्यावेळेस प्रथमच आम्ही निर्णय घेतला की या बागेला अधिकृतरित्या टाण देऊन पाणी सोडावं। दरम्यानच्या काळात पाटील बायोटेक जळगाव यांचं नाव ऐकण्यात आलं। त्यांच्या कार्यशाळेला मी हजर झालो। नरवडे साहेब यांनी जी काही माहिती त्या कार्यशाळेत मांडली त्याप्रमाणे डिसेंबर 2009 साली 100 झाडांकरता मी पाटील बायोटेक तंत्रज्ञानाचा उपयोग माझ्या संत्रा शेतीत केला। सरांनी सांगितलेल्या खताच्या मात्रा दिल्यात आणि उरलेल्या माझ्या बागेत मी परंपरागत शेती जी खतं वापरतो आहे तेच वापरलं। विशेष महत्त्वाचं म्हणजे ज्या ठिकाणी पाटील बायोटेकची खतं किंवा तंत्रज्ञान मी वापरलं होतं त्या ठिकाणी उन्हाळ्यात जी प्रचंड फळगळ विदर्भाने अनुभवली ती अत्यंत कमी प्रमाणात पाटील बायोटेकच्या तंत्रज्ञानात मला दिसून आली। इतकंच नाही, माझं दुसरं निरीक्षण असं सुद्धा होतं की इतर जी परंपरागत शेती मी केली त्यात सुद्धा फळगळ ही बऱ्याच प्रमाणात आणि लक्षणीय अशी होती। तर प्रचंड उन्हाळा आणि प्रचंड पावसाळा अशा सर्व विपरीत परिस्थितीत पाटील बायोटेक तंत्रज्ञानावर जी बाग मी उभारली ती अतिशय उत्कृष्टरित्या फळं टिकवून धरण्यास उपयोगी ठरली असा माझा आता डिसेंबरपर्यंतचा अनुभव आहे। आत्ता गेल्या 16 डिसेंबरला माझ्या संत्र्याच्या झाडांची अखेरची तोड झाली तेव्हासुद्धा पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान ज्या ठिकाणी वापरलेलं होतं तिथली संत्र्याची फळं अगदी देठाला चिपकून अशी होती। बऱ्याच ठिकाणी तर ती देठासहित तोडावी लागली, इतकी उत्कृष्टरित्या ती सेट झालेली होती। त्याचप्रमाणे झाडांवर पर्णांची संख्यासुद्धा वाढली, पानाचा आकारासोबत पानाची जाडीसुद्धा लक्षणीय अशी होती, फळांचा आकारसुद्धा लक्षणीय होता। त्याचप्रमाणे फळांवर जी चमक होती तीसुद्धा इतर परंपरागत शेती जी मी केली त्यापेक्षा उत्कृष्ट अशीच होती। श्री नरवडे साहेब यांनी केलेलं मार्गदर्शन, इथले स्थानिक श्री शिंदे साहेब यांनी वेळोवेळी केलेलं मार्गदर्शन, या दोघांच्याही मार्गदर्शनातून इथपर्यंत मी आज पोहोचलेलो आहे। पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान ज्या 100 झाडांवर मी वापरलं आहे त्या ठिकाणी अन्नवहन करण्याचा मार्ग आहे तो अतिशय क्लिअर आपल्याला दिसतो आहे। तसंच परंपरागत शेतीत हा मार्ग मला क्लिअर दिसत नाही आहे। अजूनही मी कंपॅरिझन करून बघतो आहे तर पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान जिथे वापरलं आहे तिथे झायलेम जो अन्नवहन करणारा मार्ग आहे तो अतिशय स्वच्छपणे डोळ्यात स्पष्टपणे दिसतो आहे। याचाच अर्थ पाटील बायोटेकच्या तंत्रज्ञानानुसार जी काही ट्रीटमेंट मी बागेत केली आहे तर झाड दिलेलं अन्न ग्रहण करण्यास अतिशय सक्षम झालेलं आहे। त्यामुळे झाडाची उत्कृष्ट अशी वाढ झाली आहे। त्याचप्रमाणे बहारसुद्धा झाडाला टिकून धरता आला आहे आणि शेवटपर्यंत तो टिकूनसुद्धा ठेवता आला आहे। पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान ज्या 100 झाडांवर मी वापरलं त्या प्रत्येक झाडावर जवळपास 1000च्या आसपास संत्र मी घेतली आहेत आणि तिथे गळणसुद्धा फार कमी झाली आहेत। आणि अखेरचा संत्रा मी विकला तेव्हा 3.5 रुपयाला एक संत्र बाजारभाव मला मिळाला आहे। 100 झाडांवर जवळपास 1 लाख संत्र्याचं उत्पादन मला मिळालं आहे। 1 लाख संत्र्याची जवळजवळ 3.5 लाख रुपयांचं उत्पन्न मी घेऊ शकलो आहे। हे पाटील बायोटेकच्या किमयामुळेच हे सर्व शक्य झालं आहे। यावर्षी 100 झाडांपर्यंत मी आलो आहे। आता येणाऱ्या सालात म्हणजे 2010-2011 या सालात 500 झाडांपर्यंत पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान वापरण्याचा मानस माझा आहे। ना पंप ना फवारा, शेतात ठेवा मक्षिकारीचा बोळा। सर्व फळ पिकांना आणि वेलवर्गीय पिकांना नुकसान पोहोचवणाऱ्या फळमाशीवर हमखास उपाय म्हणजे मक्षिकारी। पाटील बायोटेक प्रायव्हेट लिमिटेडचे फळबागीला गुणकारी उत्पादन मक्षिकारी। मागच्या वर्षी जवळपास मी नोव्हेंबरमध्ये पाटील बायोटेक तंत्रज्ञानाची संस्कृती भवनमध्ये मीटिंग घेतली, त्यामध्ये मी अटेंड केली ती मीटिंग। त्या मीटिंगमध्ये ह्युमिक, कॅलनाईट आणि रिलेझर हे मी 400 झाडाला टाकले पाटील बायोटेक तंत्रज्ञानानं। तर त्या 400 झाडावर असा फरक वाटला का झाडाची पत्तीची संख्या वाढली आणि जो डिंक्या वगैरे होता तो कमी प्रमाणात झाला आणि उत्पन्न दरवर्षीपेक्षा जास्त आलं। तर यावर्षी मी जवळपास 200 झाडाचं बुकिंग केलं। बुकिंग केल्यानंतर त्या कंपनीने माझा डेटाबेस घेतला।
तर घेतल्यानंतर मी पूर्ण त्या जमिनीची माहिती सांगितली, जवळपास 20-25 प्रश्न विचारले, जमीन कशी आहे बुवा काय आहे. तर ते सविस्तर सांगितल्यानंतर त्यांनी जो डेटाबेस दिला त्याच्यामुळं जे शेतकऱ्याला जे शेतीपासून जे अडचण निर्माण होत होती ती त्या एम्प्लॉयमेंटमुळं होऊ शकत नाही. बा फोन नंबर वगैरे दिलेले आहे आमच्याकडे, आम्ही झट फोन वगैरे करून त्यांना माहिती मागू शकतो. माझ्याकडे 4 एकर शेती आहे. 4 एकर शेतामध्ये एकूण 550 झाडं आहेत. त्यापैकी 400 झाडं पाटील बायोटेकचे तंत्रज्ञानाचे आहेत. झाडाला पत्ती जास्त आहे, निळीगार आहेत. झाडाची फळांची संख्या जवळपास सरासरी 500 ते 600 आहे. मी सर्वप्रथम घनश्याम मेश्राम यांच्याकडून पाटील बायोटेकच्या तंत्रज्ञानाची माहिती ऐकली. नंतर अमरावतीला नरवाडे साहेबांच्या मीटिंग अटेंड केलेली. त्यानंतर मी पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान वापरलं. पहिल्या वर्षी मला अपेक्षित उत्पन्न 5.5 लाख रुपये 400 झाडापासून मिळालं. यावर्षी पण दुसऱ्यांदा पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान वापरलेलं आहे. झाडांना पत्ती जास्त आहे, झाडे हिरवेगार आहेत. झाडांची सरासरी संख्या, झाडाच्या फळांची संख्या सरासरी 600च्या जवळपास आहे. पारंपरिक पद्धतीनं 600 झाडावर मी संत्रा शेती केलेली. त्यापासून मिळणारं उत्पन्न दरवर्षी 3.5 लाखापर्यंत होतं. त्यानंतर पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान वापरल्यानंतर मला 400 झाडापासून 5.5 लाख रुपयाचं उत्पन्न मिळालेलं आहे. पुन्हा यावर्षी पण 400 झाडापासून जवळपास 6 लाखापर्यंत उत्पन्न होईल असा अंदाज आहे. इतर शेतकऱ्यांनी जर पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान वापरलं तर आपला निश्चितच फायदा होऊ शकेल, उत्पन्न वाढू शकेल. नव्या तंत्राचा वापर करून आणि प्रत्यक्ष शेतामधली माहिती गोळा करून योग्य वेळी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानं अर्थ, श्रम, पाणी, खतं, औषधं यात बचत होते आणि गुणवत्तेचं पीक घेता येतं आणि संत्रा पिकाच्या अधिक उत्पादनात हे फायदेशीर ठरताना दिसतं. सुरुवातीला मला 2007-08 आणि 2008-09 मध्ये उत्पन्न मी पारंपरिक शेतीच करत होतो आणि पारंपरिक म्हणण्यापेक्षा मी आमच्या कृषी पद्धतीवर असल्यामुळं त्या पद्धतीनं मी शेती करत होतो. पण निसर्गाचा हा थोडासा फेरबदल म्हणा किंवा काय, त्यात काही फारसं उत्पन्न असं काही दिसलं नाही. पाटील बायोटेकचा प्रशिक्षण वर्ग डिसेंबर 2009 मध्ये भोसले सभागृह VME कॉलेज अमरावतीला अटेंड केला. त्यांचं ते तंत्रज्ञान ऐकलं, त्यांचं ते पाटील बायोटेकचे खतं वगैरे अप्लाय केलेत. आता हा जो खताचा डोस होता हा मी फक्त माझ्या 150 झाडासाठीच वापरला. बाकीचे 150-200 झाडं आहेत हे मी पारंपरिक शेतीनं केले. पाटील बायोटेकच्या पद्धतीप्रमाणे हिमॉल, कॅलनेट, रिलीजर हे 3 जे जैविक खतं आहेत याचा आणि रासायनिक खताचा याचा वापर केला. तसं शेणखतसुद्धा मी ह्या शेतात टाकलेलं आहे आणि त्याच्यामुळं जे झाडावर मी पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान वापरलं त्या झाडाची कंडिशन एकदम चांगली होती आणि दुसऱ्या झाडाची कंडिशन त्या मानानं तेवढी चांगली नव्हती. त्यावरची जी फळं आहेत ती फळं अतिशय सुरेख, चकाकीदार आणि टणक होती. त्याच्यामुळं व्यापारी वर्ग जो आहे हा ते फळं पाहूनच ते अगदी खुश होत होते आणि व्यापाऱ्यांकडून त्याला चांगला भाव मिळाला. ह्या 150 झाडामुळं माझा हा पूर्ण बगीचा 1,63,000 मध्ये गेला. मागच्या वर्षी ह्याच बगीच्याचे मला 51,000 रुपये आले होते. त्याच्या आधी 29,000च आले. पण पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान वापरल्यामुळं बरंचसं चांगलं उत्पन्न आल्यामुळं उर्वरित जे झाडं आहेत त्या झाडावर पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान वापरून मी ही शेती करणार आहे. कंपनीनं जो डेटाबेस चालू केलेला आहे आणि कंपनीकडून वेळोवेळी आपल्याला जे गायडन्स मिळतं त्याच्यामुळं शेतकऱ्याच्या उत्पन्नात निश्चितच भर पडण्याची शक्यता आहे. या पिकाकरता योग्य गुणवत्तेच्या कलमांसोबतच खतांचं आणि पाण्याचं नियोजन यामुळे शेतकऱ्यांच्या परिश्रमाचं फलित त्यांच्या यशाचं गमक ठरतं. ना पंप ना फवारा, शेतात ठेवा मक्षिकारीचा बोळा. सर्व फळ पिकांना आणि वेलवर्गीय पिकांना नुकसान पोहोचवणाऱ्या फळमाशीवर हमखास उपाय म्हणजे मक्षिकारी. पाटील बायोटेक प्रायव्हेट लिमिटेडचे फळबागीला गुणकारी उत्पादन मक्षिकारी.